आता पाहूया पावसासंदर्भातल्या बातम्या। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालाय। धरणातील पाणी साठ्यामुळे यात लक्षणीय वाढ होताना दिसते। कोयना नगरमध्ये 80 मिलीमीटर तर नवजा इथं 108 आणि महाबळेश्वरमध्ये सुद्धा 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। धरणामध्ये सध्या 63.96 टीएमसी पाणी साठा आहे आणि प्रतिसेकंद 30,694 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून सुमारे 42 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे। मुसळधार पाऊस इथं पडतोय। धरण क्षेत्रामध्ये जास्त पाऊस पडतोय। धरणांच्या पाणी पातळीत त्यामुळे झपाट्याने वाढ झाली आहे। 10 टीएमसी क्षमतेचं कन्हेर धरण 90% भरलेलं आहे। धरणाचे दरवाजे उघडून हजारो क्युसेक आणि पायथा वीजगृहातून 600 क्युसेक असा पाण्याचा एकूण 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चाकसमान हे धरण जे आहे ते सुद्धा 95% भरलेलं आहे। धरणातील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। आजपासून भीमा नदीपात्रामध्ये 3500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। तर मुंबईला पाणी पुरवठा करणारं शहापूर तालुक्यातलं तानसा धरण हे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे। धरणातील 38 स्वयंचलित दरवाजांपैकी 3 दरवाजे उघडण्यात आले आहेत। अतिरिक्त पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे। गेल्या 5 दिवसांमधील मुसळधार पावसामुळे धरण 100% भरलेलं आहे। मुंबईकरांना मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला। गुजरातमधील वलसाडमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि पूरसदृश परिस्थिती सध्या गुजरातच्या वलसाडमध्ये निर्माण झाली आहे। तर एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आलेलं आहे। जनजीवन यामुळे विस्कळीत झालं आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं दिसतंय। रस्त्यांवर पाणीच पाणी आहे। तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं आहे। काही भागांमध्ये वाहतूक सुद्धा प्रभावित झाली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। Thank you.